किटी मला माझं बाळ दे. कोण म्हणताय तुझं बाळ आहे? तुझं काय आहे याच्यात? किटी मी पोलिसात तक्रार करीना. हे कर, मी हे बाळ घेऊन पळून जाईन. असं काय करतेस किटी? मी किती केलंय तुझ्यासाठी. घरात धाकट्या बहिणीसारखी राहिली आहेस तू. हो, कारण तुला माझं बाळ हवं होतं. अगं पण त्या बदल्यात तुला पैसे दिलेत आम्ही. पैसे देऊन बाळ विकत घेता येत नाही नमिता प्रधान. भावले विकत घेता येतात, भावले. हे जिवंत बाळ आहे, रक्तामासाचं बाळ. याची स्पंदनं अजूनही माझ्या शरीरात आहेत. हे माझं बाळ आहे. कळा सुचल्यात मी याच्यासाठी. मी हे तुला देणार नाही. हे माझं बाळ आहे. नाही किटी, हे माझं बाळ आहे. माझं बाळ मला देऊन टाक किटी, प्लीज. माझं बाळ मला दे. किटी, किटी माझं बाळ आहे. किटी, किटी ऐक ना, माझं बाळ. माझं बाळ. किटी हळू, किटी हळू. किटी थांब. किटी, किटी, किटी. किती किती असं काय करतेस किती? किती किती माझं बाळ. बघू. हा बसा बसा बसा. खोटा खोटा आदर नको मला. बसा. हा बसा. वाह, शाबास. 100पैकी तुला 95 मार्क. 5 मार्क कुठे कापले काका? हस्ताक्षराचे 5 ते तुला देणार नाही, त्या यंत्राला. असंच काम करत राहिलीस ना अश्विनी, तर भरपूर काम मिळेल तुला. कुठे मिळतंय? मी तर तयार बसले करायला. आणले ना, नवीन काम आणले मी. त्या शिवानी राजेंचं नाव ऐकलंस का तू? शिवानी राजे म्हणजे त्या लेखिका ना? फार सुंदर लिहितात त्या. त्यांचं काय? हा, त्यांच्या एका नव्या कादंबरीचं काम आलेलं आहे. सगळे खर्च वजा जाता 25,000ची रक्कम नक्कीच सुटेल तुला. काय सांगताय काय? ग्रेट बातमी दिलीत. थँक्यू. थँक्यू कशाला? माझे 5% सोडणार नाहीये मी. ते वळते करूनच 25,000ची रक्कम सांगितली तुला. समीर तू? नमस्कार. अरे वा, नमस्कार वगैरे लक्षात आहे वाटतं अजून. छान छान छान, आनंद आहे. काय आज इकडे कुणीकडे? नाही, म्हणलं आशूला भेटलो असं थोडं. कुठं? फोन तरी करायचास. नाही अगं, मला वाटलं तुझं काम संपलं असेल म्हणून. मी बाहेर थांबतो. हा थांबा. तुम्ही बाहेर थांबा आणि आमच्या अब्रूचे थिंडवडे काढा. भारतामध्ये आलेल्या पाहुण्याचं स्वागत करायचं शिकवलंय आम्हाला. तू बस इकडे. ते आटपेल काम तिचं. बस तोपर्यंत बस. तरी माझ्या तावडीत कुठे सापडतोस तू? बस बस. काय कधी करणार अमेरिकेवर स्वारी? नाही म्हणजे या पुढच्या आठवड्यात जायचं चाललंय. अजून चाललंच आहे का? बरोबर. एम्बसीवाले तुमची पायतण शिजवून घेतील पूर्ण आणि मगच देतील विजा. त्यानंतर मग ठरवणार तुम्ही तुमची तारीख. नाही काका, म्हणजे आता त्यांच्या देशात जायचं म्हणल्यावर त्यांचे नियम पाळायला पाहिजेत ना. हो का? पाळा पाळा. हा पाळा, त्यांचे नियम पाळा. या देशात जन्माला आलात, इथले नियम धाब्यावर बसवा आणि अमेरिकेचे नियम पाळा. चांगलंय.
नाहीतर तुमच्या पृष्ठभागावरती लाथ मारून घालवून देतील ना ते. हो खरंय. हा कळतंय सगळं. तरीही अमेरिकेला जायचंय. बरोबर. डॉलर मिळतात ना तिथे. मग काय कर्ज काढा, दाबाचं घर विका, आईचे दागिने गहाण टाका. तुम्ही अमेरिकेला गेला नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोठी खळबळ उडेल. तसं नाही. काही सांगू नकोस रे मला. या सगळ्यातनं गेलोय मी. काका निघू. अरे देवा परमेश्वरा, काय कर्मचारी आमच्या नशिबात आलेत रे. सरळ मला विचारते निघू आम्ही. काका हो वेळ झाली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा पण अमेरिकेला जाण्यापूर्वी एकदा आमच्या घरी पायधूळ झाडा. कमीत कमी 1 कप चहा तरी आम्ही नक्कीच देऊ. हा काय कोलंबस, तुम्हाला सांगतोय मी, अमेरिकेला जाण्यापूर्वी येऊन जा एकदा. येईन येईन. येऊ. हो या अच्छा या. नमस्कार. नमस्कार. अच्छा येतो. सांभाळून जा रे. हो हो. अरे वर्षा, केव्हा आलीस? नमस्ते मा. नमस्ते नमस्ते बैस. बराच वेळ झाला मला येऊन. हो बरं नमिता कुठे गेली आहे? बाहेर गेली, येईल एवढ्यात. खरं तर माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, पण मी म्हंटल की अगं तू बैस, एवढ्यात येईलच ती. ही बा आलीच. हाय. हाय, तू कधी आलीस? खरं तर मी फक्त 5 मिनिटांसाठी आली आहे. आज तुमच्या त्या सरोगेट मदरचा फायनल दिवस ठरणार आहे असं तू म्हणाली होतीस ना, म्हणूनच आले मी. हो का? नमिता काय झालं ग? कुठली तारीख ठरली? 5 तारीख ठरली. 5 तारखेला कृत्रिम गर्भधारणेचा पहिला प्रयत्न करणार आहे मीरा. पहिला प्रयत्न म्हणजे? अगं मीरा म्हणाली काही वेळेला पहिला प्रयत्न यशस्वी होतो, तर काही वेळेला 2-3 वेळेला प्रयत्न करावा लागतो. हो, आणि त्यातनं ती मुलगी जरा जास्तच फॉरवर्ड आहे असं ऐकलंय मी. आय मीन बॉयफ्रेंड वगैरे. हे बघ वर्षा, आपल्याला तिच्या खाजगी आयुष्याशी काय करायचंय? समजा तिच्या पोटात आधीपासूनच असेल आणि तुम्हाला वाटायचं की हे आपलंच आहे. हो, असं झालं तर? नमिता, मी काय म्हणतेय, तू सरळ सरळ एक डिटेक्टिव्ह अपॉइंट कर, गुप्तहेर. असं अचानक ऑफिसमध्ये टपकत जाऊ नको, मला भीती वाटते. अगं काय बॉयफ्रेंड आल्यावर भीती वाटायला ऑफिसमध्ये काही शाळा आहे का? बॉयफ्रेंड आला म्हणून भीती नाही वाटत, नंतर दातार काका सगळ्यांची शाळा घेतात त्याची भीती वाटते. भीती काय वाटायची त्याच्यामध्ये? मोठी माणसं चिडली की मान खाली घालून त्यांचं ऐकून घ्यायचं. त्यांना रिस्पेक्ट दिल्यासारखंही वाटतं आणि मग त्यांचा राग निवळतो. शेवटी चहाला बोलवलं की नाही त्यांनी मला. मला आधी सांग, तू असं अचानक ऑफिसमध्ये भेटायला का आलास? विनोदकडे गेला होतास ना, झालं काम? हो, तेच सांगायला आलोय. होणार आहे आपलं काम? आधी हो की नाही ते सांग, डिटेल मध्ये सगळं नंतर. हो, पण कुठलाही जिंकू आपण. आता सांग पुढे. त्यांनी मला तारण म्हणून काय ठेवणार आधी ते विचारले. म्हणजे बँकेकडे ठेवतो ना आपण घर, दागिने वगैरे. पण तसं तर आपल्याकडे काहीच नाहीये. हो, पण विनयाने मार्ग काढलाय यातून. एखाद्या नोकरदार माणसाने माझी गॅरंटी घ्यायची, मला ओळखतो असं सांगायचं, मग तो कर्ज देईल आपल्याला. रोहन आहे की आपला? तो आता ग्रुप लीडरही झालाय, कंपनीने त्याला परमनंटही केलंय. रोहन नको. का? काय वेडी आहेस काय ग तू? एवढं मोठं भांडण झाल्यानंतर तो कशाला गॅरंटी घेईल माझी? मग काय म्हणतोस काम झालं? तुझ्या डोक्यात कोण होतं? दादा, तुझा शरद दादा.
काय? हे बघ, माझ्या मामीच्या भावाची ना डिटेक्टिव्ह एजन्सी आहे, वाटल्यास मी बोलते. एक मिनिट वर्षा, सरोगेट मदर होणं पोरखेळ नाहीये. आणि समजा आपण डिटेक्टिव्ह नेमला तर तो फार तर काय करेल, तिच्या बाह्य वर्तनावर लक्ष ठेवील ना, पण तिच्या शरीराच्या आत म्हणजे गर्भाशयात काय आहे किंवा नाही हे मीराला कळणार आहे. समजलं? हो ना, उगाच घाबरवलंस मला. असं काय करतेस? माझ्या मनात आलं म्हणून मी तुला सांगितलं ग. नाही, बरं केलंस तू सांगितलंस ते. त्यानिमित्ताने नमितालाही कळेल ना की आर्टिफिशियल इन्सिमिनेशनच्या आधीच जर किटी प्रेग्नंट असेल तर ते मीराला कळेल. खरंय, नाहीतर कधीतरी हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाच असता. बघ, प्रश्न निर्माण झाला असता की नाही? बरं झालं की नाही मी हा विषय काढला म्हणून. बरं, आता मी निघते. प्रतीकची शाळेत न्यायची वेळ झाली आहे. येते मा. नमिताची काळजी घ्या. हो, तू सांभाळून जा. हा, हो. तिच्या डोक्यातून कायम काहीतरी अफलातूनच येत असतं. पण या अफलातूनचा समोरच्या माणसाच्या मनावर काय परिणाम होतो ह्याचा विचार करताना दिसत नाही ती. म्हणजे हे बघ नमिता, तुझं सगळं आयुष्य ना घरातून गाडीत आणि गाडीतून घर इतकं अलगद गेलंय. त्यामुळे तिच्या स्वभावातला भोचकपणा तुला भुरळ घालतो. त्यालाच स्पष्ट वक्तेपणा समजतेस तू. खरंय, म्हणूनच तिचं बोलणं सिरियसली घ्यायचं नाही. नमिता, तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस, आम्हा सगळ्यांची लाडकी आहेस. तुझी काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत ना. एवढं घाबरायला काय झालं? मी काय बुडवणार आहे का पैसे? तसं नाही, पण दादा नको. वहिनी उगाच नाटकं करेल, आखाण तांडव करेल ती. हे तुम्ही लोकांनी ना उगाच त्या वहिनीचा बागोलबुवा करून ठेवलाय. ती वागतेच तशी. ती कशी अजून मलाच कळलेलं नाही. आणि तू कुठे रे दादाची गॅरंटी मागायला चाललायस? नको. आशू, नीट ऐक. दादाची नोकरी सरकारी आहे, खऱ्या अर्थाने कायमची नोकरी आहे ती. अरे हे कॉल सेंटरचं काय आहे ग? सगळ्या एमएनसीज मध्ये सगळेजण कॉन्ट्रॅक्टवर असतात. ते विनोदच्या साहेबांना पटवता दम लागेल मला. आता तू माझं ऐकून घे. दादा तुला गॅरंटर राहणार नाही, त्याला वहिनी राहू देणार नाही. तुझा शब्द उगाच वाया जाईल आणि त्याचं मला वाईट वाटेल. इतकंच ना, जाऊ देत माझा शब्द वाया. शरद देवधर या व्यक्तीचा गॅरंटर म्हणून विचार सोडून दे. हो ठीक आहे, देतो सोडून. गरज मला आहे ना. नाक मुठीत धरून जातो त्या रोहनकडे. तोडून काय बोलतोय? अगं मग काय करू? सगळीकडे डेड्यांच्या पाट्या लागल्यात, सगळे रस्ते संपले. हा एक रस्ता राहिले तो सुद्धा तू अडवतेस. काय करू सांग ना. अरे तू कधी आलास? अशीच राहा, अशीच बसून राहा. काय पाहतोस? माझी नमिता, पूर्वीची. आज खूप आनंदात आहेस? क्या बात है? तुला माहितीये का मिता, आनंदाची लागण लागते. मलाही लागली. कुठून? ही जी समोर दिसते ना, तिच्या डोळ्यातून. तुला कसं कळलं मी आनंदात आहे? तुझे डोळे बोलतात. खरंय शुभ, ज्या गोष्टीचा मी इतकी वर्ष ध्यास घेतला होता ती नजरेच्या टप्प्यात आली असं दिसतंय. मीराचा फोन आला होता. 5 तारखेला इन्सेमिनेट करणार आहे ना किटीला. म्हणजे तर फार काळ वाट नाही पाहावी लागणार. हा महिना कुठला चाललाय? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बस बस बस, नको मोजू प्लीज.
अगं माझी नमिता 100% फक्त माझी असण्याचा काळ फार थोडा उरलाय ग. 9 महिने फक्त. असं रे काय बोलतोस? अगं एकदा बाळराजे आल्यावर बाईसाहेबांना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ तरी मिळणार आहे का? म्हणून मी काय ठरवलं माहिती आहे ना, तोपर्यंतचा काळ हा पूर्णपणे एन्जॉय करायचा. म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे आधी बाहेर जेवायला जायचं आणि पुढचा प्लॅन जेवून आल्यानंतर सांगेन. डिनरला नको ना जाऊया, कंटाळा आलाय आता. अच्छा, म्हणजे डायरेक्ट पुढच्या प्लॅनची घाई झाली का? चल तयार होऊन मी टेबल बुक सुद्धा केलं. कुठल्या रेस्टॉरंटमध्ये? वेल ते एक सरप्राईज आहे, पण तिकडे फक्त आपण दोघं असणार आहोत, तू आणि मी. आपण आपला आनंद सेलिब्रेट करूया. हाय रोहन. काय बाहेर निघालेस? आज सुद्धा नाईट शिफ्ट आहे? प्यायचं पाणी संपलंय आणि जरा त्या फ्रीज मधल्या बाटल्या. हा मी ठेवतो. बरोबर. लगेच निघालास का? म्हणजे नाही म्हणजे मी कुकर लावला असता, आमटी भात खाऊन गेला असतास तर. माझं झालंय. तू येणार हे माहित नव्हतं म्हणून तुझ्यासाठी नाही बनवलं. ठीक आहे, इट्स ओके. जेवणाचं काय एवढं? मला जरा बोलायचं आहे. मला वेळ नाही आणि स्वतःच्या कमाईवर उड्या मारायच्या म्हणजे कामावर गेलं पाहिजे ना. चल बाय. ना काय चाललंय? पोटोबा भरलेला दिसतोय. आई येणार आहे, आई येणार आहे आता. किती हसायचं ते. बोळक्या म्हातारा दिसतोयस. ए सोन्या चला, रात्र झाली आता, झोपायचं आपल्याला. झोपायची तयारी करायची. आवरूया आता आपण. अरे वा, आत्याबाई आली. आत्याबाईनं पाणी देऊया का आपण? देऊया का? काय ग, पाणी हवंय का? नाही नको, घेते. आत्याबाई आली. आज गुंड्या भाऊला तू सांभाळतोय? अगं अंजू गेली ना मालविकाला घेऊन वजिरा नाक्यावरच्या गणपतीच्या दर्शनाला. मला समीरला न्यायचं रे एकदा तिकडे. अगं मग नाही की, छान मूर्ती आहे गणेशाची. आणि काय ग, समीरचं कुठपर्यंत आलं सगळं? पैशाची सोय झाली त्याची? नाही रे दादा, सगळं जुळून येतं असं वाटतं आणि मग ऐन वेळी एखादा फाटा फुटतो. काळजी करू नको ग, होईल सगळं व्यवस्थित. आता काय हत्ती गेला आणि शेपूट राहिले. कसलं शेपूट दादा? अजून 10 लाखाचा हत्ती शिल्लक आहे. कसं काय होणार आहे काहीच कळत नाही मला. अगं पण त्याचा कोण तो फायनान्स कंपनीतला मित्र त्याच्याकडे जाणार होता ना तो. काय नाव त्याचं? विनोद. हो गेला होता ना त्याच्याकडे. पण आमच्याकडे सिक्युरिटी म्हणून घर नाही, जमीन नाही, दागिने नाहीत. इतक्या नवख्या शहरात आता कुठून आणायचा गॅरेंटर? तरी समीर बोलतोय रोहनशी, बघू. हे बघ, रोहनशी बोलून काही होणार नाहीये. सरकारी नोकरीतला गॅरेंटर असेल ना तर हे सगळं कर्ज मिळणं वगैरे सोपं होऊन जातं. हो पण आता सरकारी नोकरीतला गॅरेंटर कुठून आणायचा दादा? आणायला कशाला हवा? हा काय बसलाय ना तुझ्या समोर, श्रीयुत शरद देवधर. दादा ए काय ग, केवढा मोठा आवाजलाय, मीट तो आधी. अगं वेडे, तुझ्या दादाची समाजात तेवढी पत आहे अजून. तसं नाही रे दादा, मला वाटलं. सांग समीरला, मी राहणार आहे त्याला गॅरेंटी.